आळूच्या पानाच्या देठाचा पेंडपाला बनवते। तर बघा इथं मी देठ घेतलेत आळूच्या पानाची, हे निसून घेतलेत स्वच्छ करून ह्याचे तुकडे, टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलाय, मसुराची डाळ घेतली आहे भिजवून, जिरं घेतलेत, मोहरी आणि हळद। तर चला आता आपण बनवायला सुरू। तेल घालूया, जिरं घालूया, थोडीशी मोहरी, कांदा घालूया, बघा हे असे देठ आळूच्या पानाची सोलून घ्यायचे आणि ह्याचे तुकडे करून, मी अगोदरच घेतले तुकडे करून, पण एक दाखवते तुम्हाला। कांदा आणि टोमॅटो परतून झाले, तर त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया, मिरची पावडर घालूया, आणि आता आपण डाळ घालून घेऊया, भिजवून घेतलेली मसुराची डाळ आहे। परतून घेऊया थोडंसं, आता थोडंसं परतून घेतले। आता आळूच्या पानाची देठ आपण त्याच्यामध्ये घालूया, मिक्स करून घेऊया, थोडंसं परतून घेऊया, थोडंसं पाण्याचा तवा घेऊया आणि प्लेट 5 मिनिटं आपण ही मंद आचेवरती भाजी वाफवून घेऊया। तर हे 5 मिनिटं आपण ही भाजी वाफवून घेतली होती। तर बघा आळूच्या पानाच्या देठाचा पेंडपाला आपला तयार झालाय। आळूच्या पानाच्या देठाचा पेंडपाला आपला तयार झालाय।